आता हा विषय मी संलग्न मांडला. EVMशी संघटितच हा विषय आहे. EVMच्या माध्यमातून निवडून आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी चंद्रदीप नरके कशा पद्धतीनं गाडीवर चढले आणि राहुल पाटील निवडून आलेले चला 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 चला, मला कलेक्टरांच्याकडून मला लगेचच पोचपावती घ्यायची आहे की मी निवडून आलो. हा त्यांचा अट्टास सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं बघितलेला आहे. अहो, तुम्ही निवडून आल्यानंतर 2 दिवसांनी घ्या किंवा 2 वर्षांनी सर्टिफिकेट घ्या, सर्टिफिकेट तुमचंच आहे ना. मग गडबड कशाला त्या दिवशी केली गाडीवर चढून ती? म्हणजे यातून निष्पन्न झालेलं आहे की यांचा घोळ हा सिद्धप्राप्त झालेला आहे. यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून व इंडिया आघाडीच्या माध्यमातून जे आरोप ठेवलेले आहेत त्या आरोपामध्ये सत्यता आहे. एक ना एक दिवस ह्याच भाजपची सत्ता इम्रान खानसारखी होणार आहे. ज्या पद्धतीने इम्रान खानच्या मागे पाकिस्तानमधली स्थानिक जनता लागली, अगदी तशा पद्धतीने ही हिटलरशाही संपवण्याच्या विरोधात, भाजपच्या विरोधात कोल्हापूरची जनता BJPच्या टॉपमोस्ट लीडरना ह्या भारत देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत.